तर पहिल्या षटकाचा खेळ आता मात्र समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर काय जबरदस्त खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. बिन गडीबाद 20 धावा, कुठे न डगमगता एकही गडी इथं मात्र न गमावता चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. म्हणजे राहुल आणि अमोलच्या माध्यमातून राहुल केलं 2 चेंडू पेस केले, 1 चौकार आणि 5 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. आणि अमोलने 4 चेंडू पेस केले, 3 चौकार प्राप्त केले आणि 14 धावांवर खेळतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात गावदेवी यवई संघाची पाहायला मिळाली. मी पुन्हा एकदा संदेश देतोय की तुम्ही मैदानावरती जास्त गर्दी करण्याचा प्रयत्न करू नका. जास्तीत जास्त ही स्पर्धा डेन केबल नेटवर्कवर किंवा यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या स्मार्टफोनवरच तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा. कारण कोरोनाला जर तुम्हाला जर आपल्याला हरवायचं असेल तर गर्दीपासून सावध राहा. मास्क कंपल्सरी यूज करा, मास्कचा वापर करा आणि सॅनिटायझरचा सुद्धा तुम्हाला वारंवार वापर करायचा आहे. त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्स ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि त्यामुळेच मी दिनेश सांगितलं की तुम्ही जास्त गर्दीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नका, गर्दी करण्याचा प्रयत्न करू नका. हा संदेश आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यासाठी आमचे गणेश बजागी सज्ज आहेत. तुमच्यापर्यंत डेन केबल नेटवर्कवर सुद्धा तुम्ही आपल्या फॅमिली समेत ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. इसके एंटरटेनमेंट सज्ज आहे. तुम्ही ही स्पर्धा लाईव्हच्या रूपाने आपल्या स्मार्टवर फोनवरती पाहू शकता. चला खेळ सुरू करा. वेल कमी घ्या प्लीज. आर्यन जास्त वेल घेऊ नका. खेळाला सुरुवात करायची आहे कारण आज भरपूर सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. तर दुसरा षटकात सुरुवात करतोय गोलंदाज राहुल. पावलांचा पापर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज, परंतु शॉट पॉइंटला मात्र चांगला शतरक्षण पाहायला मिळाला. 1 धाव कंप्लीट केली आणि एका धावेने 21 धावा स्कोअर कार्डवर पाहायला मिळत आहेत. पुढील दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे. गावदेवी नानकर आणि गावदेवी वालचिंद ए दोन्ही संघ गावदेवीचं दर्शन घेऊन मात्र या स्पर्धेमध्ये उतरणार आहेत. परंतु कोणत्या संघाला गावदेवी आईचं दर्शन लाभणार आहे, कोणत्या संघाला प्रसन्न होणार आहे, आपल्याला काही क्षणानंतर मित्रांनो तो सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. अतिशय भव्य दिव्य ही क्रीडानगरी पाहतोय आपण. जय भोलेनाथ क्रीडानगरी अमनेपाडा. आणि याच मैदानावरती तुम्हाला सावृद्धी चषकाचा आनंद घ्यायला मिळतोय. फलंदाज बीट झाला, इष्टिरक्षक सुद्धा बीट होताना पाहिला आपण, परंतु पाठीमागे बॅकअप चांगला पाहतोय. पंचांचा 22चा इशारा. अवांतर धाव आपण पाहतोय आणि अवांतर धावेने धावसंख्या पुढे जाईल 22 आकड्यावर. पंचांसाठी सुद्धा आपण जर पाहिलं तर स्क्वेअर एकचे पंच पाहू शकाल तुम्ही. झाडाची सावली त्यांना सुद्धा मात्र लाभते आणि हे तुम्हाला क्वचितच मित्रांनो पाहायला मिळते की पंचांसाठी अशा प्रकारची सुविधा. पहिल्या षटकाच्या तुलनेनुसार मात्र हा षटक कुठे राहुल चांगला हाताळण्याचा प्रयत्न करतो. डाव्या स्टिकवर चेंडूची फेकी हुक करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू अतिशय वेगाने निघून जातो फायनलच्या दिशेने. षटरक्षक पाठलाग करतो चेंडूचा आणि जोपर्यंत डीप मध्ये जाऊन चेंडू फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या, परंतु लेग बायच्या स्वरूपात अवांतर धावा इथे मात्र पाहायला मिळाल्या. वालचिन ए संघ इथे मात्र आलेला आहे. तर गावदेवी नानकर संघाला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा जास्त वेळ न खर्च करत असताना नाणेफेकीसाठी लगेचच यायचं आहे. राहुल सुरेख वेग प्राप्त करतोय. दोन्ही पायांच्या मधून मात्र चेंडू या ठिकाणी निघून गेला. चांगला वेग प्राप्त करतोय. कारण ही खेळपट्टी जर पाहिली तर कुठेतरी फलंदाजांसाठी नंदनवन आहे. कारण अनेक फलंदाजांनी या खेळपट्टीचा योग्य तो फायदा उचलला आणि त्या खेळपट्टीवर एवढ्या दर्जाची चांगली गोलंदाजी करणं हे सुद्धा कौतुकास्पद कामगिरी वितरण यांनी. ते मात्र काय सुरेख फटका, टायमिंगला जबाब. चेंडू मात्र निघून जातो अतिशय वेगाने वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ फिल्डिंग. आपल्या संघासाठी किमान 2 धावा वाचवल्या आहेत असं म्हणू शकतोय. पण तिसऱ्या धावाचा घातकी प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र सफल होताना हे दोन्ही फलंदाज. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, जो जबरदस्त दोघांमध्ये ताळमेल. कॉलिंग पहा किती सुंदर पाहायला मिळाली आणि पाहता पाहता दिनेश 3 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. परंतु शतरक्षणामध्ये धात द्यावी या कौतुक करावा तेवढं कमी. शतरक्षक होते मंथन, क्या बात आहे. ही वसुम सिंधूची मात्र युवा आर्मी आहे.
परफेक्टली एफर्ट तिथे मात्र लगावलं. 27 धावा स्कोअर कार्डवरती. 27 विदाउट लॉस. आतापर्यंत काय जबरदस्त पार्टनरशिप पाहतोय दोघांमध्ये. चांगली भागीदारी पाहायला मिळते आणि भरपूर वेगाने धावा इथे मात्र येत आहेत. त्या म्हणजे यवई संघासाठी चेंज ऑफ पेस व्हेरिएशन. चेंडू हवेत आहे के रक्षक चेंडू खाली पोहोचला होता. संधी निर्माण करून दिली होती गोलंदाज राहुलने, परंतु ती संधी गमावली. आणि किती निराशा आहेत राहुल पहा. भरपूर चांगला संसार सुरू आहे आणि तो संसार उद्ध्वस्त करण्याचा राहुलने प्रयत्न केला होता. संधी निर्माण करून दिली होती, परंतु रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण जर पाहिले तर आर्यन कडनं मात्र ही चूक पाहायला मिळाली आणि जीवनदान मिळतं या फलंदाज अमोलला. आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला बिनगडी बाद 29 धावा 29. पाण्याची सुविधा पाहायला मिळते आपल्याला, कारण भरपूर आपण पाहतोय की सूर्य देवता प्रसन्न आहे आणि या अशा उष्णतेमध्ये खेळाडूंना पाण्याची अत्यंत गरज भासत असते. आणि त्याचमध्ये पाहतो की आपण हा ड्रिंक्स ब्रेक पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एकोणतीस धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 20 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र राहुलने फक्त 9 धावा खर्च केल्या. म्हणजे पहिल्या षटकाच्या तुलनेत हा षटक भरपूर चांगला हाताळला राहुलने. कदाचित एक विकेट सुद्धा मात्र त्याच्या खात्यामध्ये ऍड झाली असती, परंतु यष्टिरक्षक आर्यनकडनं मात्र चुकी पाहायला मिळाली. आणि आता मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात पाहूया कोणता गोलंदाज करेल. तुम्ही ज्यावेळी एखाद्या सीझनला सुरुवात होते त्यावेळी पहिलाच सीझनची ट्रॉफी तुम्हाला मेहर 11 बाबू संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. चांगल्या दर्जाचं आयोजन त्या संघाच्या माध्यमातून तुम्ही पाहत असता मित्रांनो. चला लगेच फिल्डिंग लावायची आहे. फक्त कॅप्टन क्षेत्रक्षण तिथे मात्र गोलंदाजीशी चर्चा करेल. बाकी या सर्व क्षेत्रक्षणा विनंती करतो की आपण आपापल्या जागेवर जायचं आहे. जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. चला प्लीज आर्यन जास्त वेळ घेऊ नका तुम्ही. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज तुषार. म्हणजे तिन्ही गोलंदाज जर पाहिले तर यंगस्टार आहेत आणि हा संघच पाहिले तर पूर्णपणे यंग आर्मीचा आहे. फक्त आपण जर बालराम मेहर यांना जर सोडलं तर मात्र सर्वच खेळाडू एक समान आपल्याला पाहायला मिळतात. परंतु सामना करण्यासाठी सज्ज आहे डाकूर हाताचा बॅट्समन राहुल. पहा मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग बरोबर साधला नाही. चेंडू मात्र अतिशय वेगाने निघून जातोय. मिड विकेटला मात्र वसीम भरपूर वेगाने आले, चेंडूला फेल्ड केलं आणि पहा काय जबरदस्त धाव इथे मात्र पूर्ण केली. अगदी चित्त्याची सप्लाय आहे आणि हरणाचा वेग पाहायला मिळाला आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या. 31 धावा स्कोर कार्डवर. विकेटची आवश्यकता असेल आता मात्र मेहर 11 बाबू संघाला. तुम्ही जर विकेट प्राप्त केल्या नाही तर या धावा भरपूर वेगाने अजून येतील आणि मात्र मोठा टार्गेट कदाचित तुमच्या समोर उभा करून जाईल, तो म्हणजे यवई संघ. त्यासाठी तुम्हाला विकेट घेणं फार गरजेचं आहे. आणि मात्र जे आपण चर्चा करत होतो त्याच चर्चेला उदाहरण इथे मात्र येत असताना चेंडू बॅटला केस करून जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि पहिला कडी इथे मात्र माघारी परतोय गावठी यवई संघाचा राहुल. इज द बॅक टू पवेलियन. एक चौकाराचा समाविष्ट होता. पहिल्याच चेंडूवर त्यांनी चौकार प्राप्त केला होता आणि आता मात्र नवीन फलंदाज येईल मैदानाच्या आतमध्ये मनोज घाटाल. मनोज मागील सत्रामध्ये भरपूर इन्फॉर्म होता आणि तोच फॉर्म जर या सत्रामध्ये त्यांनी जर त्याला जर सापडला तर मात्र गोलंदाजांची तो दानादान करू शकतोय. अशा प्रकारचा अशा दर्जाचा तो फलंदाज आहे आणि त्यासाठी पाहतो की कॅप्टन संजयने त्याला मात्र 1 डाऊनला प्रमोट केलाय की स्थिती चांगली आहे आणि अशी स्थिती जर शेवटपर्यंत जर ठेवायची असेल तर तुम्हाला ह्याच धावसंख्येने मात्र पुढे जायचं आहे. आणि त्याचमुळे पाहतो की मनोजला इथे मात्र अटॅकिंगसाठी पाठवलेलं आहे. परंतु पाहूया अटॅक इज द बेस्ट फॉर्म असं म्हटलं जातो या. परंतु इथे मात्र मनोज अटॅक क्रिकेट केलेल की मात्र आणखी डिस्पेन्सिव्ह क्रिकेट केलेल हे पाहणं थोडंसं रंगतदार ठरेल. परंतु कौतुक करावं लागेल तुषारचं, जी सलामी जुडी चांगली इथे मात्र खेळत होती. चांगली पागीदारी पाहायला मिळत होती. ती मात्र साजेदारी तोडण्यामध्ये त्याला यश मिळालं.
इथे मात्र ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर चेंडूची लेंथ पाहायला मिळाली आणि ही लेंथ कुठेतरी मनूसाठी भरपूर सोपी होती आणि त्या चेंडूला मात्र पाठवलं डे पॉइंटच्या दिशेने 4 धाबांसाठी हा चौकार. अटॅक इज द बेस्ट फॉर्म असं म्हटलं जातं आणि तोच अटॅक पहिल्याच चेंडूवर पाहायला मिळाला मनोज घाटालच्या वतीने. मागील सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर धनेश इलेव्हन खुर्शी संघाचं या खेळाडूने प्रतिनिधित्व केलं, परंतु या सत्रामध्ये मात्र त्याची निवड करण्यात आली नाही. परंतु आपल्या गावासाठी आपल्या प्राणप्रतिष्ठेसाठी या आपल्या घरच्या संघासाठी मात्र चांगला खेळ त्यांनी या सत्रामध्ये प्रस्थापित केलाय आणि तोच फॉर्म इथे मात्र त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र पहा सेन्सिबल खेळ काय असतो ते मात्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय, कारण मनोजला माहिती आहे की पहिल्या चेंडूवर मी चौकार प्राप्त केलाय, इथे सिंगल डबल धावसंख्या जर जोडली तर आपल्या संघासाठी चांगलं ठरू शकतोय, परंतु गॅप शोधू शकला नाही. इथे मात्र फलंदाज अमोलने धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शेवटच्या क्षणी मात्र नाकारलं मनोजने, की त्यांनी सांगितले की तू थांब, मी आहे अजून ऑन स्ट्राईकला. युक्तीचा वापर, माइंडचा वापर इथे मात्र फलंदाज या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतायत. इथे मात्र ऑन साईडला ड्राईव्ह खूपच छान फटका इथे मात्र एक्झिक्यूट केलाय, परंतु शॉर्ट मिडविकेटला मात्र खेळाडू सज्ज आहेत, तैनात करण्यात आलेला आहे. आर्यन आहेत त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग, 1 धाव आणि एका धावेने आता मात्र धावफलक पुढे जाईल. 36 लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करतोय प्रथमतः गावदेवी स्फोट यवई संघ. टॉस त्याने गमावला आणि इन्व्हाइट केलं मेहर इलम बाबू संघाने आणि या ठिकाणी थोडंसं पहिली षटक पाहिलं तर भरपूर महागडं पाहायला मिळालं, परंतु त्यानंतर गोलंदाजाने कमबॅक करून दाखवलंय. इथे मात्र अजून एक चांगला चेंडूची फेकी, पंजना प्रश्न विचारला, आऊस द्या आणि फलंदाज बाद होईल. LBW सलामी जोडी माघारी परत अमोलला आता मात्र माघारी जावं लागेल. लागतोय 36 या धावसंख्येवर हा दुसरा धक्का. मित्रांनो, आणि नेहमीच आपण म्हणतो की तिलगुल घ्या आणि गोडगोड बोला, आणि प्रशांतने मात्र ती सुविधा आमच्या सबल कक्षामध्ये पोहोचवलेली आहे. तिलगुल त्यांनी पोहोचलेले आहेत, तर नक्कीच धन्यवाद प्रशांत. तुला सुद्धा मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर चांगल्या चेंडूची फेकी पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू अगदी स्टम्प टू स्टम्प इथे मात्र चेंडू पाहायला मिळाला आणि मात्र पंच बालाकारी सरांच्या मनामध्ये कुठली शंका नव्हती आणि अगदी प्लम LB मात्र या ठिकाणी पंचांना मात्र त्यांनी पकडलं. फलंदाज आला आणि मात्र या ठिकाणी फलंदाजाला मात्र बाद घोषित केलं. 3 षटकांची समाप्ती, 2 गडी बाद, 36 धाबा. पहा किती सुंदर कमबॅक पाहायला मिळालं मेहर इलेव्हन बागवा संघाच्या गोलंदाजाने. महेशने 20 धाबा खर्च केला होता, परंतु त्यानंतर राहुलने दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 धाबा खर्च केल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये तुषारने 7 धाबा खर्च करत 2 गडी बाद केले आणि आता मात्र स्लॉक षटकामध्ये गोलंदाज विजय पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय. गावदेवी स्पोर्ट नानकर संघाचा कॅप्टन यांना विनंती करतोय की आपण त्वरितच नाणेफेकीसाठी यायचं आहे, कारण प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे. जो आमचा मुख्य गेट आहे तिथे कोणी गाड्या पार्क करू नका, कारण येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्या. पहिलाच चेंडू पाहिला तर पंचांचा लेगबॅचा इशारा, अवंतर धाव इथे मात्र पाहायला मिळते. सामना केला मनोजने आणि या ठिकाणी ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, त्याचप्रमाणे आमनेपाडा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि त्यांच्या मुले या परिसरामध्ये कुठेतरी एक क्रिकेटला वेगळी दिशा निर्माण झाली, एक वेगळं वलन लागवलं असे आमचे मदनजी दत्तू जाधव उर्फ MD साहेबांचं मात्र या ठिकाणी शुभ आगमन होतोय. ब्लॅक कलर म्हटलं तर MD यांचा फेवरेट आहे आणि त्याच ब्लॅक कलरची ही तुम्हाला फॉर्च्युनर गाडी पाहायला मिळते. वेलकम सर, तुमचं हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांच्या समवेत आहेत आमचे विद्यमान सदस्य सुभाषजी जाधव. दोन्ही मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतोय.
नवीन फलंदाज संजय आहे, चेंडूवर उपट टाकली आहे आणि फेकून दिला डीप स्क्वेअरच्या दिशेने. 6 धावांसाठी हा षटकार. शुभ आगमन होतोय एक डासिंग पर्सनॅलिटी गोल्डमॅन होमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान डासिंग अध्यक्ष सन्माननीय मदनजी दत्तू जाधव उर्फ MD. त्यांचे समवेत आहेत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुभाषजी जाधव. मित्रांनो, पाहायला विसरू नका, या परिसरातील एक वर्ल्ड कपची आठवण देणारी स्पर्धा आणि त्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहत असतो. येत्या 20 जानेवारी पासून तर 26 जानेवारी पर्यंत तुम्हाला सरपंच चषकाचा आस्वाद इथे मात्र घेता येऊ शकेल. आणि त्या स्पर्धेचं आयोजन एमडी स्पोर्ट आमनेपाडा, कीर्ती स्पोर्ट आमनेपाडा आणि ग्रामस्थ मंडळ आमनेपाडा यांच्या मार्गदर्शनाखाली ती तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळेल. 7 दिवसांची स्पर्धा असेल. त्या स्पर्धेमध्ये 2 फॉर्मॅट आहेत. 2 दिवस तुम्हाला PDC मधील संघ पाहायला मिळतील, तर 4 दिवस तुम्हाला या असोसिएशन मधील संघ खेळताना पाहायला मिळतील. तत्पुरती जाऊया आपण चालू मॅचच्या दिशेने. सुंदर फटका पाहायला मिळाला आणि काय बॅटिंग शैली पाहतो आपण संजयची. एक वेगळी शैली आहे. जणू काय प्रत्येक चेंडूवर उपट टाकण्यासाठी तो रेडी असतोय. हा चेंडू पाहिला तर अलॉंग द कार्पेट मिड विकेटला मात्र निघून गेला. 1 धाव कंप्लीट केली आणि एका धावेने संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 2 गडी बाद 44 धावा. तुम्ही पाहू शकता आपल्या स्क्रीनवर ज्यांचं नुकतंच शुभ आगमन झालं आहे. होमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष MD आणि सुभाषजी जाधव. पावलांचा वापर, जबरदस्त फटका, चेंडू जातोय जातोय 6 षटकार. मात्र या ठिकाणी या टायमिंग प्रॉपर, चेंडूने केला हवाई सफर आणि त्याच्यावर जोडल्या मनोज घाटालने या 6 धावा. आणि या षटकाराने 50 धावा सुद्धा कंप्लीट झाल्या आहेत. त्यामध्ये गावदेवी स्फोट यवई संघाच्या चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला संघ पाहायला मिळतो आणि अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि जर मनोजने जर अशाच प्रकारची जर बॅटिंग केली तर चांगल्या स्कोअर मात्र या ठिकाणी अजूनही उभा करण्याचा ते नक्कीच प्रयत्न करतील. 50 धाबा स्कोर कार्डवर 2 गडी आतापर्यंत गमावले. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजय पाहूया कशा रीतीने मात्र हे शेवटचे 2 चेंडू हाताळेल और द विकेट मार्गस्थ होतोय. आता मात्र टेक्निक आप टीमला आली, परंतु शॉट फायनलला मात्र चूक पाहायला मिळते. जीवनदान मिळतोय मनोजला. एक क्षण होतं की असं वाटलं की झेल मात्र शॉर्ट फाईनला पकडला जाईल. आज फिल्डिंग मध्ये थोडीशी मात्र ठिकाणी आपल्याला कमकुवत पाहायला मिळाली, ती म्हणजे मेहर 11 बागभाव संघाच्या दृष्टिकोनातून. कारण आउटफील्ड मध्ये मात्र चांगलं कार्य हा संघ नेहमीच करत आलाय, परंतु इथे मात्र थोडंसं प्रेशर या संघावर पाहायला मिळालं. आणि त्याचमुळे पाहतो की फलंदाजाने त्याचा योग्य फायदा उचलला आणि आतापर्यंत 51 धावा स्कोर कार्डमध्ये जोडण्यामध्ये या संघाला यश आलाय. शेवटचा चेंडू आणि सामना करेल कॅप्टन संजय. ओहो, चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. काय जबरदस्त फिल्डिंग पाहतोय आपण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, दोन्ही गाड्या एकाच रुलावर पाहायला मिळाल्या आणि ऍक्सिडेंट झाला त्या ठिकाणी. आणि या शेवटच्या चेंडूवर 1 धाव कंप्लीट आणि फलंदाज होईल बाद. 52 धावा, 4 षटकांची समाप्ती. 3 गडी गमावली यवई संघाने आणि हा सामना जिंकायचा असेल तर मात्र मेहर 11 बागभाव संघाला येणाऱ्या 4 षटकांमध्ये धावा जोडायच्या आहेत 53. तर ह्या 53 धावा कशा रीतीने होतील तत्पुरती आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. गावदेवी वालशिंड हे संघ नाही की आलेला आहे. तर गावदेवी नानकर संघाच्या कॅप्टनला विनंती असेल, शेवटचा ऑफिशियल कॉल आहे की आपण नाणेफेकीसाठी त्वरितच यायचं आहे. एखाद्या वेळी सामना सुरू झाला आणि आपला संघनायक मात्र आला नाही तर मात्र 2 धावेने पेनलाइज केलं जाईल. कारण या अगोदर आम्ही MD स्पोर्ट आमनेपाडा संघाला 2 धावेने पेनलाइज केलं होतं. मग तो संघ कोणताही असू द्या, कुठलाही असू द्या, कारण निर्णय हे सर्वांसाठी समान आहेत.
आईगाव देवी नानकर संघाला विनंती करतोय, आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. खेळ सुरू करायचा आहे. पंचांना विनंती करतोय, पंच बाळाईकारे आणि पंच के के कृष्णा केणे, आपण खेळ सुरू करायचा आहे. विजयाचं लक्ष आहे 53 धावांचं, म्हणजे प्रति षटकामागे 13.25च्या सरासरीनं धावा जोडायच्या आहेत. यज्ञिका स्पोर्ट्स आमणे, यज्ञिका स्पोर्ट्स आमणे आणि वालचिन स्पोर्ट्स ए. यज्ञिका संघाचा कर्णधार प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये या. यज्ञिका यज्ञिका आमणे संघाचा कर्णधार प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये या. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. दरम्यान खेळाला सुरुवात होते. 13.25च्या सरासरीनं 53 धावांचं आव्हान आहे. कशा रीतीनं हे आव्हान पेललं जातंय मेहर 11 संघ पाहूया. यावेळी संघाकडनं सलामीचा गोलंदाज मनोज, तर सलामीची जोडी राहुल आणि हेमंत. मनोजचा पहिला चेंडू उजवीकडे शप्पल होत, घणघणाटी प्रहार करतोय. चेंडू जातोय लॉंग लेगच्या क्षेत्राकडे, क्षेत्ररक्षक चेंडू मागे, मात्र 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. यस, तिसरी धाव पूर्ण केली जाते. 3 धावा. काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. कौतुक करावं लागेल हेमंतचं, कौतुक करावं लागेल राहुलचं. यज्ञिका स्पोर्ट्स आमणे संघ आपल्या कर्णधाराला आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये पाठवायचंय. पॉवर प्लेचे षटक आहे. मनोजच्या मारायला सामोरा जाईल फलंदाज. डावखुरा आहे हेमंत. अशा पद्धतीनं खेळतोय पाहूया. क्षेत्ररक्षणाची सजावट केली जाते. एक क्षेत्ररक्षक थर्डमॅन क्षेत्रात, एक फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. दरम्यान पुढचा चेंडू, निश्चितच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. सहज सोप्प झेल टिपला जातोय. पहिला झटका बटका बसतोय मेहर 11 बाबगाव संघाला. तर आपण नाणेफेकीकडे जाणार आहोत. माझे साथी समालोचक सज्ज आहेत त्या ठिकाणी. योगेश पाटील, शेवटचा पुकारा. मनोजच्या माऱ्याला सामोरा जातोय फलंदाज राहुल. नवीन आलेला फलंदाज आर्यन. मनोज, पुढचा चेंडू, सुरेख फटका. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, मात्र चेंडू सीमा रेषा पार. 4 धावा. निश्चितच या ठिकाणी यश प्राप्त केलं गोलंदाजानं. त्याच्यानंतर कमबॅक करतोय फलंदाज. 4 धावा जोडतोय राहुल. राहुलच्या बॅटमध्ये 2 चेंडूंमध्ये 7 धावा. मनोजचा पुढचा चेंडू, सुरेख गोलंदाजी. कव्हरच्या क्षेत्रामध्ये झेल टिपला जातोय. आणखी एक झटका फटका बसतोय मेहर 11 बाबगाव संघाला.
अप्रतिम गोलंदाजी केली मनोजनं. जागते रहोता आदेश देणारी गोलंदाजी, काय धारदार गोलंदाजी केली. कारण अधिक सरासरी असं म्हणता येणार नाही, 13.25च्या सरासरीनं धावा जोडायच्या आहेत. मात्र या ठिकाणी पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केलं गोलंदाजानं. टिचून तिखट मारा केलेला आहे. मनोजच्या माऱ्याला सामोरा जाईल नवोदित फलंदाज मंथनला काय करावं लागेल पाहूया. नक्कीच मंथनच करावं लागेल. सुरेख गोलंदाजी, ब्लॉक होलचा वेध घेणारा चेंडू होता. फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज चेंडू अडवला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. काय गोलंदाजी केलेली आहे. मनोजचं कौतुक करावं लागेल. आजचा दिवस सर्व संघांसाठी महत्वाचा आहे, कारण मकर संक्रांतीचा आहे. वर्षाचा आरंभ झाला आणि पहिला सण आपण अनुभवतो आहोत. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. दरम्यान पुढचा चेंडू येऊन अंगाला स्पर्श केला होता. पॉइंटच्या क्षेत्राकडे गेला. पंच बाळा इकारे यांचा लेग बाईचा इशारा. 1 धाव मिळते. 8 धावा धाव फलकावरती. तर आपण या ठिकाणी थोडक्यात नाणेफेकी संपन्न करणार आहोत. यज्ञिका स्पोर्ट आमने विरुद्ध गावदेवी स्पोर्ट वालचिन ए संघामध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. तर मी या असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय आदरणीय MD साहेबांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण दोन संघादरम्यान नाणेफेक करणार आहोत. तर दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल, कारण टायगर्स फॉर चौदरपाडा आणि गावदेवी नांदकर हे दोन संघ काही कारणास्तव मात्र उपस्थित झालेले नाहीत आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, त्यात काही शंका नाहीये. तर अध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय. सावरदेव चषकाची मागणी आणि आलेला आहे भावेश फट किरवली. टॉस जिंकला वालचिंदे संघाने. शीतपेय द्यायचा आपण टॉस विनिंग कॅप्टनला. तर MD साहेबांना विनंती करतो की आपण टॉस विनिंग कर्णधाराला शीतपेय द्यायचं आहे. आणि पुन्हा एकदा विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन पुन्हा एकदा स्थान आपण व्हायचं आहे. आपल्याकडे वेळ नाहीये, तर फक्त तुम्ही आम्हाला डिसिजन कळवायचं आहे. क्षेत्ररक्षण. ओके, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस जिंकला वालचिंदे संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. ओ टू यू कॉम बॉक्स. धन्यवाद. एकेरी धाव 1 धावेच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकत आहेत 9. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 9 धावा. भावे स्पोर्ट्स किरवली आयोजित सावरीदेव चषक 2022. ओमसाई आमणे लोणाड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष MD यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी झाली. दरम्यान सुंदर चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडूची जाणून बुजून ठेवण ठेवली. चेंडूला टॉस केला. उसळी प्राप्त केली गेली. मकर संक्रांतीच्या तमाम क्रिकेट प्रेमींना गोड गोड शुभेच्छा. दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाज राहुल निश्चितच बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्राकडे चेंडू धाडण्याचा प्रयत्न होतोय. पळून 1 धाव पूर्ण आणि चुकीची फेकी. चुकीला माफी नाही. चुकी घडते. 2 धावा. 2 धावेच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकल्या गेलेल्या आहेत 11. थोडीच फेकीची चुकी. अचूक फेकी करण्याची गरज होती. सुरेख अशा पद्धतीनं दुपारचं सत्र आहे. शांत वातावरण आहे. आणि मगाशी माझे साथी समालोचक यांनी सांगितलं की कोरोनाच्या महामारीमध्ये आपण आपली काळजी घेणं गरजेचं आहे. मैदानावरती एकत्र येऊ नका. दरम्यान पुढचा चेंडू बॅटची कडा घेत चेंडू हवेत गेलेला आहे. यष्टीरक्षक चेंडू खाली येतोय. आणखी एक झटका फटका बसतोय मेहरी लिओन बापगाव संघाला. आपलं लसीकरण करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर चेहऱ्यावरती मास्क असणं गरजेचं आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाता सॅनिटायझरचा वापर करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू राहुलचा. समोर जातोय फलंदाज योगेश. सुरेख गोलंदाजी. दर्जेदार गोलंदाजी.
यस. आणि अशा पद्धतीनं धावबाद होतोय मंथन, तंबूत परततोय डीजे. सज्ज सामोरा जाईल तो केतन. तेज तर्रार मारा, कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही. मला वाटतं मेहेर इलेव्हन बाबगाव संघ या स्पर्धेच्या बाहेर जाऊन आपण जातो आहोत. अशा पद्धतीनं त्यांची खेळी 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. केवळ 11 धावा धावफलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यात दर्जेदार गोलंदाजीचा नमुना पेश केला यवई संघाच्या गोलंदाजांनी. निश्चितच सुंदर गोलंदाजी. आणि जेव्हा एखादा संघ यशाच्या अश्वावरती आरूढ होतो तेव्हा त्यांचे खांदे उंचावतात आणि एखादा संघ जेव्हा पराभवाच्या गर्तेत सापडतो तेव्हा खांदे आपोआप पडत असतात. केवळ 11 धावा विजयासाठी अजूनही 42 धावांची गरज आहे. 12 चेंडूत 42 धावा. याच मैदानावरती आपण आणखी एक सुंदर स्पर्धा पाहणार आहोत. त्याच्यानंतर लगेचच यमडी, एक मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा. 20 जानेवारी ते 26 जानेवारी, 26 जानेवारी अशी 7 दिवसाची ती स्पर्धा आहे. अतिशय मोठी स्पर्धा. प्रजासत्ताक दिनाचा समारोप असणार आहे. दरम्यान पुढचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्राकडे हा चेंडू धाडण्याचा प्रयत्न झाला. पंचांचा इशारा नो बॉलचा आहे आणि 4 धावा. अशा पद्धतीने एकंदरीत 5 धावा या चेंडूवरती प्राप्त होत आहेत. ओमसाई आमणे लोणाड क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय मदन दत्तू जाधव साहेब म्हणजेच MD यांनी सांगितलेलं आहे की कालपासून स्पर्धेमध्ये जे संघ आलेले नाहीत त्यांना सरपंच चषकामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. दरम्यान पुढचा चेंडू डाव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर चेंडूची ठेवण. पंचांचा इशारा वाईट. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. योगेशला संधी आहे. तर योगेश या संधीचं आपण सोनं करायचंय. धावफलकावरती 17 धावा विजयाचं लक्ष्य आहे 53 धावांचं. दर्जेदार गोलंदाजी करावी लागेल संजयला. आतामध्ये एकही चेंडू टाकलेला नाही. 6 धावा तर बहाल केल्या. दिवाळी दसरा नाहीये आणि बोनस देऊन टाकलेला आहे. दरम्यान पुढचा चेंडू बॅटची कडा घेत चेंडू एसटी रक्षकाकडे चालला होता, परंतु फ्री हिटचा चेंडू याची पूर्ण जाणीव आहे. 1 धाव. 18 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा लक्षात घ्या कालपासनं या स्पर्धेमध्ये जे संघ आपला जेव्हा सामना होता तेव्हा आलेले नाहीत त्यांना सरपंच चषकामध्ये एंट्री मिळणार नाहीये. कारण आपण स्पर्धेचे नियम आहेत ते फॉलो करत नाहीत आणि त्यामुळे ओमसाई आमणे लोणाड क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांनी हा निर्णय घेतलेला आहे. खूप सुंदर, खऱ्या अर्थानं कडक भूमिका आहे. दरम्यान चेंडू जातोय मिडऑफच्या क्षेत्राकडे. एकेरी धाव. धावफलकावरती धावा झळकतायत 19 4 गड्यांच्या मोबदल्यात. पण क्रिकेटला जर शिस्त हवी असेल आणि निश्चितच आपण डिसिप्लिन आपल्या जीवनात सुद्धा महत्त्वाचं आहे आणि हे सांगतायत MD. आजचा दिवस गोड आहे. दरम्यान उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर पंच बाळा इकार यांचा वाईटचा इशारा. एकेरी धाव. 20 धावा धावफलकावरती. संजय धारदार गोलंदाजी करावी लागेल. 10 चेंडू 33 धावांचं समीकरण आलेलं आहे. इथून एखादा चौकार षटकार मारला गेला तर नक्कीच सामन्यामध्ये सनसनाटी निर्माण होईल. सुरेख गोलंदाजी. चेंडू जाईल डीप लॉंग ऑफ क्षेत्राकडे. पळून 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चुकी घडली गोलंदाजाकडनं. चेंडू अचूक पकडला नाही. 2 धावा लिलया पूर्ण केल्या गेल्या. 22 धावा.
मैदानावरती नीरव शांतता पाहतोय आपण. दुपारचं सत्र आहे. याच्यानंतर एकापेक्षा एक दर्जेदार सामने आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत, कारण मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान संजय 9 चेंडू 31 धावांचं समीकरण. निश्चितच उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर चेंडूची ठेवण ठेवली होती. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्याच्यात यशस्वी. सलग दुसऱ्या चेंडूवर आपण पाहतोय लॉंग ऑफच्या क्षेत्राकडे चेंडू धाडला गेला. 2-2 धावा जोडल्या गेल्या. त्याच जोरावरती 24 धावा. 8 चेंडू 29 धावेचं समीकरण. एक मोठा फटका निश्चितच सामन्यात सनसनाटी निर्माण करू शकतो. योगेश हा फटका मारणार का? संजय सज्ज. आतापर्यंत 4 चेंडू आणि त्यात 13 धावा त्याने बहाल केलेल्या आहेत. संजय. आई गावदेवी येवई संघाचा हा गोलंदाज. सुरेख गोलंदाजी. मात्र उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर. चेंडू अचूक ठेवावे लागतील. ज्यांच्या सौजन्यानं आम्हाला सन्मान चिन्हाची ट्रॉफी लाभलेली ते मनोहरजी केडे साहेब यांना विनंती करतोय आपण मंचावरती यायचंय. उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर चेंडू. पंचांचा पुन्हा वाईटचा इशारा. धावपलकावरती धावा झळकल्या गेलेल्या आहेत. 26 धावा. आदरणीय सन्माननीय मनोहरजी केणे साहेब यांना विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. आजचा दिवस मकर संक्रांतीचा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. दरम्यान बॅटची कडा घेत चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात विसावतोय. ते तर्रार मारा होता. काय सुंदर झेल टिपला गेला. आणखी एक झटका बसतोय मेयर 11 बापगाव संघाला. मनोचं कौतुक करावं का झेल टिपला. माझे साथी समालोचक योगेश पाटील म्हणाले होते छुपा रुस्तम आहे येवई संघ आणि तो सिद्ध करतोय. काय कामगिरी करतोय. दरम्यान पुढचा चेंडू. निश्चितच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रात. 2-2 क्षेत्ररक्षक होते. चुकी घडते आणि दोघांच्या मधनं चेंडू सीमा रेषा पार फरार. बापगाव संघ पाहत असेल. चेंडू फळीचं अतिशय सुंदर युद्ध रंगलेलं आहे. याची दे याची डोळा पाहीन क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. फुलटॉस चेंडू फिरकावला जातोय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता. थोडीशी चुकी घडली कारण फ्री हिटचा चेंडू होता. याची ती पूर्ण जाणीव आहे. 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या जोरावरती धावपलकावरती धावा झळकतायत. 34 धावा. चेंडू शेष 5. धावांची गरज 19. मेयर 11 बापगाव संघाच्या एकाही फलंदाजानं मोठे पटके मारण्याचा जो प्रयत्न होता टायमिंग साधायला हवा होता
तो साधता आला नाही. अन्यथा या ठिकाणी वर्चस्व निर्माण करण्याची संधी वारंवार त्यांना आली होती, कारण पहिले 2 षटक पूर्णपणे वर्चस्व गाजवलं आई गावदेवी यवई संघानं. पण तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करण्याची संधी आली होती. जो संधीचं सोनं करणार नाही, आलेल्या अर्ध्या चान्सला तुम्ही पूर्ण चान्समध्ये जेव्हा कन्वर्ट करणार नाही, तर तुम्ही विजयाच्या समीप जाऊच शकत नाहीत. आणि हेच करतो आहे या ठिकाणी मेहेर इलेव्हन बापगाव. कारण आता फ्रीटचा चेंडू होता, एक मोठा फटका खेळण्याची संधी होती, ही संधी गमावली गेली. दरम्यान पुढचा चेंडू प्रतीक, सामोरा जातोय फलंदाज. फुलटॉस चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पळून पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? हो, निश्चितपणे दुसरी धाव ही. एक शॉट घ्या, स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली जाते. वालचिंद ए संघ, वालचिंद ए संघाचा कर्णधार आपण त्वरित मंचाशी संपर्क साधायचा आहे. वालचिंद ए संघाचा कर्णधार वसीम, 35 धावांवरती 5. दरम्यान फुलटॉस चेंडू, त्याचा लाभ घेतला जातोय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक दणदणीत खणखणीत षटकार जोडला जातोय. सांगितलं तुम्हाला. हा चेंडू ऍक्शन रिप्ले पाहिलं जाते. प्रतीक, गणेश बजागे साहेब, बॉल कमरेच्या वर आहे आणि सामन्यात सनसनाटी निर्माण झालेली आहे. या षटकाराच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकल्या गेल्यात. 42 धावा, चेंडू शेष 4 चेंडू शेष आणि धावांची गरज 11. 4 मध्ये 11. जसं जमिनीच्या 7 बाऱ्यावरती आपलं नाव असणं महत्वाचं आहे, तसं 4 चेंडूंमध्ये 11 धावा करणं मेहेर इलेव्हन संघाला गरजेचं असेल. सामन्यात अचानक सनसनाटी पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेलं होतं यवई संघानं, परंतु चुका घडल्या तिसऱ्या षटकापासून. आणि क्रिकेट असो की जीवन असो, चुकीला माफी नाही. खेळ सुरू करा प्लीज. तर गोलंदाज निश्चितच बदली होणार, कारण 2 चेंडू बीमर टाकले गेले आणि मला वाटतं गोलंदाज बदलतो ही बाब पथ्यावर पडते यवई संघाच्या की पथ्यावर पडते आहे मेहेर इलेव्हनच्या. क्रिकेट हा खेळ जीवनामध्ये आपल्याला नक्कीच जीवन कशा पद्धतीनं जगायचं असं हे शिकवतो. क्रिकेट खेळातून खिलाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट खेळातून परिश्रम, कठोरता. लक्षात घ्या की आपण जर परिश्रमाची जोड दिली तर जीवनात यशस्वी होऊ शकतो. जर खेळात यशस्वी होतं तर तेच खेळाच्या माध्यमातून आपण जीवनात सुद्धा घडू शकतोय. गोलंदाज येतोय कल्पेश. पहिला चेंडू, निश्चितच सुरेख सुंदर गोलंदाजी. काय चेंडू आहे. फलंदाजाला विनंती करतोय, पंचांचा निर्णय अंतिम असेल. आम्ही सुद्धा समोर आहोत. बऱ्याचदा आपण खेळत असताना आपल्या लक्षात येत नाही आपण किती सफल झालेलो आहोत.
स्वाभाविकपणे आपल्याकडनं अनावधानात तसं घडत असतं. दरम्यान पुढचा चेंडू, 3 चेंडू 11 धावेचं समीकरण. सुरेख फटका, चेंडू जातोय डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. थोडीशी पम्बलिंग असेल कारण 2 धावा लिहिल्या अपूर्ण. 2 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. 44 विजयासाठी 9 धावांची गरज. 2 चेंडू 9 धावा, 2 चेंडू 9 धावा हे समीकरण. 9 धावा 2 चेंडू आणि चेसिंग कंपल्सरी असलेली स्पर्धा आहे. स्वाभाविकपणे ह्या 9 धावा जोडणं गरजेचं. कल्पेश, डाव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर, पंचांचा इशारा, वाईट. सामन्यामध्ये बघा दुपारचं सत्र होतं, पूर्णपणे नीरव शांतता होती. पण जीवनात आणि खेळात काही खरं नसतं. कधी बदल घडेल, कधी पाऊस पडेल असं सांगता येत नाही. तसं या ठिकाणी कधी यवई संघाकडनं वाईट पडेल हे सांगता येत नाही. अनिश्चिततेचा खेळ करून टाकलेल्या यवईच्या गोलंदाजांनी अतिशय स्वेर मारा केला. 3ऱ्या षटकापासून याचा वारंवार जाणीव करून दिली. एक चांगला संघ आहे, दर्जेदार संघ आहे, पण अचूक टप्प्यावरती मारा करणं गरजेचं आहे बाळांनो. नक्कीच आपल्याकडनं ती चुकी घडते. 2 चेंडू 8 धावेचं समीकरण. कल्पेश सज्ज असेल, सामोरं जाईल तो वसी. तर पाहूया क्षेत्रक्षणामध्ये. आता मात्र आपण पाहतोय धगधग 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 वाढू लागलेली आहे. हृदयाचे ठोके वाढता आहेत कारण सामना रोमहर्षक रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेपलेला आहे. दोन्ही बाजूला धगधग धगधग होते. खेळाडू कक्षात धगधग होते, मैदानावरती धगधग होते आहे, मंचावरती. कल्पेश, पुढचा चेंडू. आणि निश्चितच एक सुरेख चेंडू. एकेरी धाव मिळालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये बाद. यस डीजे. निश्चितच लॉंगॉनच्या डीप क्षेत्राकडे चेंडू गेला. मात्र आपण जर पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा नाहक प्रयत्न. दैनिक जनसत्ताक त्यांचे मुख्य संपादक आहेत श्रीयुत बाळकृष्ण काकडे. दरम्यान पुढचा चेंडू, सुरेख गोलंदाजी आणि अशा पद्धतीनं वर्चस्व निर्माण केलेला आहे यवई संघानं. खूप खूप अभिनंदन. यवई संघ छुपा रुस्तम काय दाखवून देतोय. हार्ड लक, टफ लक, मेहर 11. एक चांगली संधी होती, आपण संधी गमावली. मनोज, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडू ज्याने 12 धावा केल्या होत्या आणि गोलंदाजी करत असताना 2 गडी बाद केले. पॉवर प्लेच्या षटकात केवळ धावा दिल्या 8. तर तुमच्या स्क्रीनवर आपण ही मॅच समरी पाहू शकता मित्रांनो. प्रथम बॅटिंग करत असताना यवई संघाने 3 गडी गमावले, 52 धावा जोडले होते. सर्वाधिक धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. अमोलने 16 धावा जोडले.